नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आपण काय करत आहोत? 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे जॉमेट्रीचं, त्याच्यामध्ये एक लेसन आहे सर्कल. तर त्याच्यामधले क्वेश्चन्स एक क्वेश्चन पहिल्या एक्सरसाइज मधले आपण बघत आहोत. तर आता इथे बोर्डवरती मी क्वेश्चन लिहिलेला आहे की रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ, म्हणजे एक सर्कल आहे आणि त्या सर्कलचं सेंटर आहे ते ओ आहे. त्याच्यानंतर रेडियस ऑफ सर्कल इज 41 युनिट्स, म्हणजे या सर्कलची रेडियस आहे ती रेडियस आहे 41 युनिट्स. लेंथ ऑफ द कॉर्ड PQ ही कॉर्ड आहे. कॉर्ड म्हणजे काय? सर्कमफरन्स वरचे दोन पॉइंट्स जोडणारा सेगमेंट म्हणजे कॉर्ड. हे आहे 80 युनिट्स. Find the distance of the chord from the center of the circle. इथपासून इथपर्यंत डिस्टन्स, हे डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर असतं. हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता काय करायचं बघा. आता इथे एम पॉइंट घेते मी, परत एकदा ही डायग्राम काढते. आता याच्यामध्ये PQ ही कॉर्ड आहे आणि OM हे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर एक थेरम आहे कॉर्ड बायसेक्टिंग थेरम. तो काय सांगतो? सर्कलच्या सेंटर वरून जर का कॉर्ड वरती परपेंडिक्युलर काढला तर कॉर्ड बायसेक्ट्स म्हणजे डिवाइड्स इन टू इक्वल पार्ट्स. मग मी इथे लिहिते की सेगमेंट OM इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड PQ. व्हाय परपेंडिक्युलर? तर इथे दिलेला आहे ना डिस्टन्स शब्द. देअरफॉर QM म्हणजे काय? कॉर्डचा हाफ पार्ट. हा किती असणार आहे? हाफ इंटू PQ म्हणजे कॉर्डचा अर्धा. रिझन काय आहे? कॉर्ड बायसेक्टिंग थेरम. आता हा QM इज इक्वल टू हाफ इंटू PQ. PQ ची व्हॅल्यू दिली आहे किती? 80. मग 80 चा हाफ जर केला तर किती झाला? 40. त्यामुळे ही QM ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे 40 युनिट्स. हे एवढं केलं की तुम्हाला काय होणार आहे? 1 मार्क मिळणार आहे की तुम्ही काय केलं? कॉर्ड बायसेक्टिंग थेरम यूज केलेला आहे. आता पुढे आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? तर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. कोणतं डिस्टन्स? सर्कलच्या सेंटर पासून ते रेडियस पर्यंत, सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड पर्यंत डिस्टन्स काढायचं आहे. तर मग हा जो ट्रायंगल आहे इथे मी काय करणार आहे? इथे मी पायथागोरस यूज करणार आहे. आणि ह्याच्यामध्ये रेडियस जी आहे ती दिलेली आहे 41 आणि QM आपण आता फाइंड आउट केला 40. बघा इथे मी बाय युजिंग पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम कसा यूज होतो? राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस आहे ती नेहमी आपण LHS ला लिहितो आणि रिमेनिंग साइड्स आहेत त्याचा स्क्वेअर करून त्यासाठी लिहिणार आहोत आपण RHS ला लिहिणार आहोत. ही व्हॅल्यू आहे 41, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस QM ची व्हॅल्यू आहे 40 स्क्वेअर. आता इथे तुम्ही काय करू शकता? 41 चा स्क्वेअर 40 चा स्क्वेअर करून सबट्रॅक्ट करू शकता किंवा ते मी या साइडला घेते 41 स्क्वेअर मायनस 40 स्क्वेअर इज इक्वल टू QM OM स्क्वेअर. आता इथे काय आयडेंटिटी यूज करते मी? A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. तर काय येईल? A मायनस B आणि A प्लस B इज इक्वल टू काय आला? OM स्क्वेअर. आता A मायनस B 1 आणि A प्लस B आला 81 इज इक्वल टू OM स्क्वेअर. प्रोडक्ट किती आला? 81 आला. मग इथे काय म्हणूया? बाय टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट किती आलं? 81 चं स्क्वेअर रूट आलं 9. OM स्क्वेअर चं स्क्वेअर रूट आलं OM. तर मग OM इज इक्वल टू काय आला आन्सर आपलं? 9 युनिट्स. पण मग प्रश्नामध्ये M दिलेला आहे का लेटर? नाही. प्रश्न काय आहे की डिस्टन्स फाइंड करा. तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड from the center
is of the circle is 9 units. किंवा हे जसं क्वेश्चन विचारलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आन्सर लिहिलं किंवा तुम्ही असं जरी लिहिलं की therefore the chord is at 9 units from the center of the circle, तरी देखील चालेल. पण जेव्हा जेव्हा तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात तेव्हा तेव्हा प्रश्नाचा शेवट करणं खूप गरजेचं आहे. तर अशी अगदी सोप्या प्रकारचे काही उदाहरणं आपण सर्कल मधली घेणार आहोत. एकदा तुम्हाला ती सॉल्व्ह करता यायला लागली की मग त्याच्या पुढचा जो भाग आहे प्रूव्ह द फॉलोइंग त्या प्रकारचे क्वेश्चन्स आपण सुरू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.